नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधलं काय शिकणार आहोत तर युनिट 3 आणि युनिट 3 मधला पुढला चॅप्टर आहे ते 3.5 ॲलोनुष्का. तर आपण या स्टोरीला सुरुवात करूया की या स्टोरीमध्ये काय काय दिलेलं आहे आणि कुठले कुठले कॅरेक्टर्स आहेत आणि स्टोरी कशाबद्दल आहे हे आता आपण बघूया. चला तर मग आपण ॲलोनुष्का या स्टोरीला सुरुवात करूया. काय आहे आपल्या लेसनचं नाव? काय आहे मुलांना स्टोरीचं नाव? ॲलोनुष्का. काय आहे स्पेलिंग ॲलोनुष्काची? ALYONUSHKA. तर आपल्या स्टोरीचं नाव आहे ॲलोनुष्का. तर आपण काय करूया, याचं लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन बघूया. चला मग आपण स्टोरीला सुरुवात करूया. आपल्याला काय दिसते आहे की एक मुलगी दिसते आहे आणि छोटीशी अशी हट आहे, म्हणजेच काय आहे, झोपडी आहे. आणि काय दिलेलं आहे याच्यात आपण सुरुवात करूया. बघा काय दिलेलं आहे. वन्स अपॉन अ टाइम देयर वॉज अ लिटिल गर्ल कॉल्ड ॲलोनुष्का. म्हणजे ही म्हणजे जुन्या काळाची स्टोरी आहे आणि इथे जी मेन कॅरेक्टर आहे तिचं नाव काय आहे, ॲलोनुष्का. तर ही एका छोट्या मुलीची स्टोरी आहे. ती आपल्या आई वडिलांसोबत एका छोट्या गावात राहत असते आणि तिचा एक छोटासा भाऊ पण असतो. तर तिच्यासोबत पुढे काय काय घडते ते खूप इंटरेस्टिंग आहे. तर ते आपण काय करूया, समजून घेऊया. तर बघा काय दिलेलं आहे इथे. वन्स अपॉन अ टाइम देयर वॉज अ गर्ल कॉल्ड ॲलोनुष्का. बघा वन्स अपॉन अ टाइम म्हणजे काय, एकेकाळी देयर वॉज अ गर्ल कॉल्ड ॲलोनुष्का. म्हणजे एकेकाळी ॲलोनुष्का नावाची काय होती, एक मुलगी होती. तर बघूया पुढे काय होते. बघा मुलांना आपल्याला काय दिसतंय स्टोरीमध्ये, तिचे पॅरेंट्स दिसत आहेत आणि काय दिसते, तिचा एक छोटासा भाऊ आहे. तर हे तिचे आई वडील आहेत आणि तिचा छोटा भाऊ आहे. बघा, हू लिव्हड विथ हर पॅरेंट्स अँड बेबी ब्रदर इवानुष्का. तर ती कोणासोबत राहायची सांगा, कोण दिसते तुम्हाला पिक्चर मध्ये? तिचे काय दिसत, पॅरेंट्स. पॅरेंट्स म्हणजेच काय, आई वडील. बघा पॅरेंटचे स्पेलिंग काय आहे मुलांना? PARENTS. पॅरेंट्स म्हणजेच काय, आई वडील. Who lived with her parents and baby boy. हा बघा, हा बेबी बॉय दिसतोय तुम्हाला पिक्चर मध्ये. तर कोण आहे, हा तिचा छोटासा काय आहे, भाऊ आहे. काय नाव आहे त्याचं? त्याचं नाव आहे इवानुष्का. बघा इवानुष्काची स्पेलिंग काय आहे? IVANUSHK. तर इथे दोन बहीण भावांची स्टोरी आहे, जी आहे कोण, ॲलोनुष्का, आणि तिचा छोटा भाऊ आहे त्याचं नाव काय आहे, इवानुष्का. त्या दोघांसोबत काय काय घडते ते पुढे बघूया. तर बघा ही जी मुलगी आहे एका छोट्याशा गावात राहते आणि ती कोणासोबत राहते? शी लिव्ह विथ हर पॅरेंट्स. म्हणजे ती तिच्या आई वडिलांसोबत राहते आणि आई वडिलांसोबत राहत असताना तिच्यासोबत कोण राहतो? तिचा एक छोटा भाऊ आहे. काय नाव आहे त्याचं? बरोबर, त्याचं नाव काय आहे, इवानुष्का. आता बघूया पुढे स्टोरी मध्ये काय होते. वन डे मदर आस्क्ड ॲलोनुष्का टू टेक केअर ॲट हर बेबी ब्रदर. म्हणजे तिचे आई वडील बघा असे कामावर जात असतात दोघी, आणि ती एक रिस्पॉन्सिबिलिटी, एक जबाबदारी देतात. कोणाला? ॲलोनुष्काला. काय म्हणतात ते, म्हणजे वन डे म्हणजे एके दिवशी मदर आस्क्ड म्हणजे तिची आई तिला बोलते, ॲलोनुष्का टू टेक केअर ॲट हर बेबी ब्रदर. म्हणजे तिची आई तिला सांगते की तुला, आम्ही बाहेर जात आहोत, कामावर जात आहोत, तर तुला काय करायचं आहे की तुला हा जो तुझा छोटा भाऊ आहे, बेबी ब्रदर आहे, म्हणजे तुझा जो लहान भाऊ आहे त्याचं नाव काय आहे, इवानुष्का. तर तुला काय करायची आहे, त्याची काळजी घ्यायची आहे. ॲलोनुष्काची जी आई आहे तिला काम देऊन जाते की आम्ही बाहेर जाऊ, तर तेव्हा तू काय कर, तुझ्या भावाची काळजी घे. बघूया आता ही काळजी कशी घेते. While her parents were out of work. का बरं ते असं सांगतात की ते दोघे जण कुठे जातात, ते कामावर जात असतात आणि म्हणून ते त्या छोट्या बाळाची जबाबदारी कोणाला देतात, ती जबाबदारी ती ॲलोनुष्काला देतात. बघा मग आता ह्या घरामध्ये तिचे आई वडील कुठे गेलेले आहेत, कामावर गेलेले आहेत. ते त्यांच्या कामासाठी बाहेर गेलेले आहेत आणि घरात कोण दिसतात आपल्याला स्क्रीनवर बघा, की तिच्या छोटा भाऊ जो बेबी बॉय आहे, इवानुष्का आणि ॲलोनुष्का, हे दोघेही घरी आहेत. After they left, ॲलोनुष्का forgot what her mother had said. म्हणजे तिचे आई वडील जेव्हा ॲलोनुष्काचे आई वडील बाहेर जातात, तर तिची आई तिला इन्स्ट्रक्शन देऊन जाते की तुला छोट्या भावाची काळजी घ्यायची आहे. पण ती बाहेर गेल्यानंतर ती विसरून जाते. फॉरवर्ड म्हणजेच काय, विसरणे. फॉरवर्डची स्पेलिंग काय आहे? FORGOT. फॉरवर्ड म्हणजेच काय, विसरणे.
म्हणजे अनुष्का फॉरवर्ड ती विसरते व्हॉट हर मदर हॅड सेड, तिच्या आईने तिला कुठली जबाबदारी दिली आहे आणि तिला काय सांभाळायला सांगितलं हे सगळं काय म्हणजे अनुष्का विसरून जाते. तिच्या लक्षातच राहत नाही की तिला जबाबदारी दिलेली आहे तिच्या भावाची म्हणून. बघूया पुढे स्टोरीमध्ये काय होते. अँड बिगॅन प्लेइंग विथ हर फ्रेंड्स. तर तिची आई सांगते तिला की तुला ह्याची काळजी घ्यायची आहे, पण आई काय सांगते ती संपूर्णपणे विसरून जाते. तिच्या लक्षात राहत नाही. का लक्षात राहत नाही? लहान मुलांना कसं होतं की जर आपले आई वडील पॅरेंट्स बाहेर गेले तर आपलं लक्ष कुठे असतं? आपण खेळायला गेलो तर आपलं लक्ष संपूर्ण आपल्या फ्रेंड्स मध्ये असते. आपण आपल्या मित्र सोबत असतो आणि खेळण्याच्या नादात आपल्या आईनी किंवा आपल्या बाबांनी काय सूचना दिलेल्या आहेत हे आपल्या लक्षातच राहत नाही. ते सेम जी स्टोरी जे आपल्यासोबत घडतं, तुमच्या लहान मुलांसोबत घडतं, तेच अनुष्का सोबत होतं. म्हणजे आपल्याला टीचर होमवर्क पण देतात की हे कम्प्लीट करायचं वगैरे, पण आपण ते आदल्या दिवशी खेळण्याच्या नादात काय तो होमवर्क करायचा विसरून जातो. खेळण्याच्या नादात सगळंच काही विसरून जातो. तर तेच काय झालेलं आहे अनुष्का सोबत पण झालेलं आहे. तिची आई जे इन्स्ट्रक्शन देते, ज्या सूचना देते, त्या सगळ्या सूचना काय करते ती विसरून जाते आणि अँड बिगॅन प्लेइंग विथ हर फ्रेंड्स. आणि ती कुठे खेळायला जाते? ती आपल्या फ्रेंड सोबत बाहेर खेळायला जाते आणि त्यांच्यासोबत ती खेळत राहते आणि ती विसरून जाते की तिचा भाऊ घरी एकटा आहे आणि तो घराबाहेर एकटा आहे हे खेळण्याच्या नादात ती विसरून जाते. आता आपण पुढे बघूया काय होतं. सडनली अ फ्लॉक ऑफ geese came flying, picked up her baby brother and flew away. सडनली म्हणजे अचानक काय होतं? अचानक काय होते? अ फ्लॉक ऑफ गीज म्हणजे हंसाचा जो गीज म्हणजेच काय हंसाचा जो थवा आहे तो त्या दिशेने येतो. तुम्हाला पिक्चर मध्ये दिसते आहे काय दिसते आहे की हे आहे अनुष्काचं घर आहे आणि ही घराच्या बाहेर कोणासोबत खेळत आहे? ती तिच्या फ्रेंड सोबत खेळत आहे, इथे मुलींसोबत खेळत आहे आणि तिचा भाऊ बघा इथे बाहेर एकटा आहे. तर सडनली अचानक काय होतं? अ फ्लॉक ऑफ गीज केम फ्लाइंग म्हणजे पक्ष्यांचा हंस. फ्लॉक ऑफ गीज म्हणजे हंस पक्षाचा जो थवा आहे तो अचानक उडत उडत त्या बाळाच्या जवळ येतो किंवा अनुष्काच्या जवळ येतो. अँड पिक्ड अप हर बेबी ब्रदर अँड फ्ल्यू अवे. हा जो पक्ष्यांचा थवा आहे, हंसाचा जो थवा आहे त्याला गीज म्हणून. फ्लॉक ऑफ गीज म्हणजे हंसाचा जो थवा आहे तो ग्रुपनी येतो आणि काय करतो? तो सडनली अचानक कोणाच्या जवळ जातो? हा जो छोटा बाळ आहे जो अनुष्काचा जो छोटा भाऊ आहे इवानुष्का त्याच्याजवळ जातो आणि त्याला पिक अप करतो. पिक करणे म्हणजे त्याला उचलून घेतो. पिक म्हणजे काय? उचलणे. पिक्ड अप हर बेबी ब्रदर. तो तिच्या भावाला उचलून घेतो आपल्या पंजामध्ये अँड फ्ल्यू अवे. आणि मग काय जातात? हा जो फ्लॉक ऑफ गीज आहे म्हणजे पक्ष्यांचा जो थवा आहे, हंसाचा जो थवा आहे तो काय आहे? फ्ल्यू अवे. फ्ल्यू म्हणजे उडणे आणि दूर अवे म्हणजेच काय? दूर. तर त्या बाळाला आपल्या पंजामध्ये घेऊन जो पक्ष्यांचा थवा आहे तो काय बाहेर दूर असा उडून जातो. बघा तुम्हाला दिसते पिक्चर मध्ये आणि तिचा भाऊ रडताना दिसतो आहे. ते बघा हे जेव्हा घडत असते तर तिचे जे फ्रेंड्स असतात, कोणाचे अनुष्काचे जे फ्रेंड्स असतात त्याच्यातला एकाला जे हंस पक्षी जे त्या बाळाला घेऊन जातात ते दिसतं, ते त्यांना दिसते आणि ते अनुष्काला सांगतात. काय सांगतात? अनुष्का ट्राईड रनिंग आफ्टर देम अँड स्टॉप देम. आता ती काय करते? तिचे फ्रेंड सांगतात की अरे तुझ्या भावाला तो जो आहे फ्लॉक ऑफ गीज म्हणजे जो पक्ष्यांचा थवा आहे, हंसाचा जो थवा आहे तो काय तुझ्या भावाला घेऊन जातो. तर तिला जेव्हा हे दिसते तेव्हा ती काय करते? अनुष्का ट्राईड रनिंग. ती खूप वेगाने धावण्याचा काय करते? प्रयत्न करते. ट्राईड म्हणजे काय? प्रयत्न करणे. ट्राईड रनिंग आफ्टर देम अँड स्टॉप देम. ती त्यांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना ती काय करते? थांबवण्याचा प्रयत्न करते. का बरं करते ती प्रयत्न? कारण तिला तिचा भाऊ हवा असतो, त्याच्यासाठी ती वाटते ते जे काही करायचं आहे ते प्रयत्न करते. ती धावत जाते, त्यांना थांबवते, बट इट वॉज नो यूज. पण त्याचा काही उपयोग होत नाही. ती बघा पक्ष्यांच्या मागे धावते आहे, पण काय असते मुलांना पक्ष्यांची जी स्पीड असते, जे बर्ड्स असतात ते फ्लाय म्हणजे किती वेगाने उडतात आणि त्यांच्या कम्पेअर करून आपण तेवढा फास्ट धावू शकत नाही. तर ही सगळा प्रयत्न करते म्हणजे त्यांच्या बरोबरीने ती त्याच्या याच्याने उडतात, ज्या स्पीडने उडतात त्या स्पीडने ती धावण्याचा प्रयत्न करते, बट इट वॉज नो यूज. त्याचा काहीही उपयोग होत नाही. ते त्या बाळाला घेऊन खूप दूर निघून जातात. मग बघूया. सोन द बर्ड्स वेअर आउट ऑफ साईट. आउट ऑफ साईट म्हणजे ती ज्या भागात राहते म्हणजे तिच्या डोळ्याला ती दिसत नाही, ते पुढे खूप दूर चालले जातात.
म्हणजे ती जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न करते, पण त्या पक्षापर्यंत ती पोहोचू शकत नाही. ती सगळेच प्रयत्न करते. आता आपण बघूया त्या बाळाला आणण्यासाठी ती कुठले कुठले प्रयत्न करते. आपल्याला दिसते या पिक्चरमध्ये की ती खूप फास्ट धावत आहे त्यांच्या मागे. अँड Alunushka decided to bring back her baby brother at any cost. तर ती असा निश्चय करते की जरी त्या पक्ष्यांनी हंसांनी माझ्या भावाला घेऊन गेले, पण ती काय डिसाईड करते की Alunushka decided to bring back her baby brother at any cost. म्हणजे तिला काहीही करायचं असलं, म्हणजे किती वाटेल ते प्रयत्न करायचे, म्हणजे करावे लागले तरी चालेल तिला, म्हणजे कुठल्याही परिस्थितीतून जावं लागलं तरी चालेल. तर पण तिला ती काय डिसाईड करते टू ब्रिंग बॅक हर बेबी ब्रदर, म्हणजे तिला तिच्या भावाला काय करायचं असतं, परत आणायचं असतं. आणि त्यासाठी ती काय काय प्रयत्न करते ते आपण पुढे बघूया. बघा ती किती फास्ट धावते. हेन्स सी रॅन आफ्टर द बर्ड्स डायरेक्शन, म्हणजे जे बर्ड्स आहेत, जो पक्ष्यांचा थवा आहे, डायरेक्शन म्हणजे काय, दिशा. ज्या दिशेने जो पक्ष्यांचा थवा गेलेला आहे त्याच दिशेने ती धावत पळत सुटते. बघा डायरेक्शनची स्पेलिंग काय मुलांना, DIRECTION. डायरेक्शन म्हणजे काय, दिशा. तर ही जी आहे Alunushka, जे बर्ड्स आहेत म्हणजे जो पक्ष्यांचा थवा आहे जो या दिशेने गेलेला आहे, तर काय करते ती त्याच दिशेने त्यांच्या मागे धावताना आपल्याला दिसते. Hence she was ran after the birds direction. ज्या दिशेने बर्ड्स गेलेले आहेत म्हणजे जे पक्षी गेलेले आहेत त्याच दिशेने ती काय करते, त्यांच्या मागे धावायला सुरुवात करते. On way she asked the way to the oven, the apple tree and the milk river. तर मुलांना आपण काय पाहिलेलं आहे की ज्या दिशेने बर्ड्स गेलेले आहेत, ज्या दिशेने ते हंस पक्षी गेलेले आहेत, त्या दिशेने काय करते Alunushka धावत जाते. पण ती इतक्या फास्ट म्हणजे धावणे तिला काय होते ते तिला दिसत नाही, म्हणजे अदृश्य होतात. बघा ऑन द वे शी आस्क्ड द वे टू द ओव्हन, म्हणजे आणि ती काय डिसाईड करते की कुठल्याही परिस्थितीत तिला तिच्या भावाला काय करायचं असतं, त्याला परत मिळवायचं असतं. आणि ज्या दिशेने जे बर्ड्स गेले, पक्षी गेले, त्या दिशेने ती जाते. ऑन वे शी आस्क्ड द वे टू द ओव्हन, द ऍपल ट्री अँड द मिल्क रिव्हर. तर बघा ज्या दिशेने ती आपल्या भावाला वाचवायला जाते तर काय होते, त्या दिशेने तिला कोण कोण भेटतं आणि तिचं या प्रवासात तिला कोण कोण मदत करतंय हे बघूया. तर त्या दिशेने जेव्हा ती धावत जाते तिला रस्त्यात काय सापडतं, बघा तिला रस्त्यात काय सापडतं, ओव्हन सापडते. ओव्हन म्हणजे जी आग भट्टी आहे ना, हे बघा. ऑन द वे शी आस्क्ड द वे टू द ओव्हन, तिला रस्त्यात एक ओव्हन सापडतं म्हणजे आग भट्टी सापडते आणि ती विचारते. आणि काय काय सापडतं बघा, तिला रस्त्यात ऍपल ट्री पण सापडतं आणि मिल्क रिव्हर. ह्या तिघांना काय करते, ती प्रश्न विचारते की माझा म्हणजे ते जे पक्षी आहेत त्या बर्ड्सनी काय केलेलं आहे, माझ्या भावाला त्यांनी त्यांच्या पंजामध्ये घेतलेलं आहे आणि त्या दिशेने गेली, तर तुम्हाला दिसले का, तुम्ही म्हणजे मदत करू शकता का. तर ती हेल्प मागते. कोणाकडे हेल्प मागते, ती कोणाकडे हेल्प मागते, ओव्हन. हे बघा हे दिसते ओव्हनचं, ज्याच्यात आपण काय करतो, अन्न वगैरे शिजवतो ते ओव्हन. आणि मग ऍपल ट्री. कोण कोण रस्त्यात भेटतात तिला, रस्त्यात ऍपल ट्री आणि मिल्क रिव्हर. तर बघा ओव्हन, ऍपल ट्री आणि मिल्क रिव्हर हे तिघेही काय करतात, Alunushkaची मदत करतात. तिला पुढे रस्ता सापडत नाही आणि कुठे गेली ही दिशाही सापडत नाही, डायरेक्शन सापडत नाही. तर तिला रस्त्यात जे जे भेटलेले आहेत, हे जे 3 थिंग्स भेटलेले आहेत, कुठल्या कुठल्या, ओव्हन, ऍपल ट्री आणि मिल्क रिव्हर. तर यांना काय विचारते ती की तुम्ही माझ्या भावाला बघितलं का. तर बघूया आता पुढे की हे तिघं तिला कसे मदत करतात. बघा ऑन द वे शी आस्क्ड द वे टू द ओव्हन, द ऍपल ट्री अँड द मिल्क रिव्हर. ऑल ऑफ देम हेल्प्ड हर. तर बघा तिला काय करतात, ऑल ऑफ देम हेल्प्ड हर, म्हणजे तिला हे तिघे जे आहेत, कोण कोण, ओव्हन, मिल्क रिव्हर आणि ऍपल ट्री, हे तिघे काय करतात, तिला हेल्प करतात. बघूया कशी हेल्प करतात. ऑल ऑफ देम हेल्प्ड हर, सगळे हे तिन्ही जे थिंग्स आहेत, तिन्ही ज्या गोष्टी आहेत ते तिला मदत करतात. अँड गेव हर अ स्लाइस ऑफ व्हीट ब्रेड, वाईल्ड ऍपल अँड सम मिल्क. तर बघा ओव्हन आहे तो काय म्हणतो की मी तुला केव्हा मदत करेन, जेव्हा तू काय करशील, गेव हर स्लाइस ऑफ व्हीट, म्हणजे जेव्हा तू माझ्या भाकरी खाशील, जी मी पोळी बनवलेली आहे. स्लाइस ऑफ व्हीट म्हणजे जे आपण पोळी वगैरे बनवतो किंवा भाकर. इथे ब्रेडचं पिक्चर दिलेलं आहे. तर तिला काय म्हणतो ओव्हन,
जी आगभट्टी असते ती काय म्हणते, मी तुला तेव्हाच मदत करेल की तू माझ्या ज्या ओव्हन मध्ये तयार झालेला जो पदार्थ आहे कुठला, स्लाइस ऑफ व्हीट म्हणजे भाकरीचा तुकडा किंवा जे काही ब्रेड आहे, जेव्हा तू टेस्ट करशील, जेव्हा तू खाशील, तरच मी काय करेल, तुला मदत करेल. बघा तिची खायची इच्छा नसते, पण तरी पण तिला हेल्प हवी असते, म्हणून ओव्हननी म्हटल्याप्रमाणे तिचं काय, स्लाइस ऑफ व्हीट म्हणजे भाकरीचा तुकडा ती टेस्ट करते, खाते. मग आणि काय होते की ती पुढे गेल्यानंतर म्हणजे जेव्हा ओव्हन तिला डायरेक्शन सांगते की तू या दिशेला जा, तुला म्हणजे तुझा भाऊ सापडेल. मग पुढे गेल्यानंतर परत तिला जो हे आहे, हंसाचा थवा जो आहे म्हणजे जे पक्षी आहेत ते दिशेने असे होतात. मग तिला प्रश्न पडतो की आता मी कोणाला विचारू, कोणाला विचारू. तर तिची भेट कोणाशी होते, ती कोणाला भेटते, ती ऍपल ट्रीला भेटते. म्हणजे जे सफरचंदाचे, ऍपल म्हणजेच काय, सफरचंद, जे सफरचंदाचे झाड असते त्याला ती भेटते आणि त्याला पण विचारते की तुम्ही माझ्या भावाला बघितलं का. पण त्यावर जो ऍपल ट्री आहे तो काय म्हणतो की सर्वप्रथम तू काय कर की जे माझं वाईल्ड ऍपल आहे, माझ्या झाडाचं जे वाईल्ड म्हणजे काय, जंगली वाईल्ड ऍपल आहे, जे हे जंगली सफरचंद आहे, जेव्हा तू हे टेस्ट करशील, जेव्हा तू ते खाशील, तरच मी तुला मदत करेन. पण त्याच्यावर अनुष्का काय म्हणते की तिला ऍपल, वाईल्ड ऍपल आवडत नाही. ती म्हणते मी माझ्या गार्डन मधलंच तर खात नाही, पण हे जे वाईल्ड ऍपल. पण तिला परत रिअलाइज होते की नाही, आपल्याला आपल्या भावाला काय करायचं आहे, परत मिळवायचं आहे, त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. म्हणून ती काय करते, ऍपल ट्रीने सांगितल्याप्रमाणे ती त्या झाडाचं वाईल्ड ऍपल म्हणजे जे जंगली सफरचंद आहे ती टेस्ट करते, खाते. आणि बघा ते त्याला त्याच्यानंतर जो ऍपल ट्री आहे तो तिला डायरेक्शन सांगतो की, तो म्हणतो की तू या दिशेने अजून पुढे जा, तुला काय दिसेल, तो पक्ष्यांचा थवा दिसेल. बघा मग अनुष्का परत धावत 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 पुढे जाते. तिला परत काहीच सुचत नाही की आता आपण कुठे शोधायचं, म्हणजे माझ्या भावाला तो कुठे गेला असेल, तिला काहीच आयडिया नसते. मग तिला कोण भेटते, तिला रस्त्यामध्ये मग एक मिल्क रिव्हर मिळते. म्हणजे मिल्क रिव्हर म्हणजे मिल्क म्हणजे काय, दूध, आणि नदी म्हणजे काय, रिव्हर म्हणजे काय, नदी. म्हणजे तिला एक दुधाची नदी सापडते. आता ती पण काय म्हणते तिला आपण बघूया. ते हे तिघे जण तिच्या समोर काय ठेवतात, ते तिला तेव्हाच हेल्प करतात जेव्हा ती त्यांना म्हणजे टेस्ट टेस्ट करते. बघा तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतात की हे काय आहे, तिला ज्या 3 वस्तू सापडतात, कुठल्या कुठल्या आहेत, ओव्हन आहे, आणि दुसरं कुठलं आहे, ऍपल ट्री, आणि तिसरं आहे मिल्क रिव्हर. तर ह्या तिघांमधून काय काय मिळेल. मग हा स्लाइस ऑफ मीट म्हणजे ब्रेडचे तुकडे किंवा भाकरीचे तुकडे कोण टेस्ट करायला सांगते मुलांना, जे ओव्हन आहे म्हणजे जी भट्टी आहे ज्याच्यात अन्न तयार होतं, ती काय म्हणते की सर्वात आधी तू काय कर की म्हणजे स्लाइस ऑफ ब्रेड म्हणजे ब्रेडचे तुकडे किंवा जे भाकरीचे तुकडे आहेत तू ते खाऊन बघ, आणि जर ते तू खाल्ले नाही तर मी तुला हेल्प करणार नाही. मग ती तिच्या भावाला मिळवायचंय म्हणून काय करते, ती टेस्ट करते. मग पुढे जाते ती, मग काही अंतरावर तिला काय सापडतं, ऍपल ट्री. मग ती ऍपल ट्रीला मदत मागते, काय म्हणते की माझा जो एक छोटा बेबी ब्रदर आहे त्याचं नाव आहे इवानुष्का, त्याला काही जे पक्षी आहेत ते या दिशेने घेऊन गेले आहेत, तर तुम्ही माझी काही मदत करू शकता का. त्यावर तो ऍपल ट्री काय म्हणते, हो म्हणतो. पण तो काय म्हणतो की जर तू माझा हे वाईल्ड ऍपल म्हणजे जंगली सफरचंद जेव्हा तू टेस्ट केला, तरच मी तुला मदत करेल. पण ती काय करते, त्याच्यासाठी म्हणून हे जे वाईल्ड ऍपल आहे ते काय करते, ती टेस्ट करते. मग बघा ती परत पुढे जाते, तिला मिल्क रिव्हर सापड भेटते मध्ये. मग मिल्क रिव्हर पण म्हणते की मी तुला तेव्हाच मदत करेल की तू माझ्या नदीतलं हे जे मिल्क जेव्हा पिशील, तरच मी तुला मदत करेल. पण त्यावर इवानुष्काला म्हणजे दूध आणि दुधावरची साय सुद्धा आवडत नाही. पण तरी ती तिच्या भावाला मिळवण्यासाठी काय करते, तिला पत्ता हवा असतो, ऍड्रेस हवा असतो, ठिकाण हवं असतं ते. म्हणून काय करते, हे जे मिल्क आहे ती म्हणजे ते पिते. तर बघा तिला म्हणजे तिच्या भावाला मिळवण्यासाठी या तिघांनी जे जे कंडिशन ठेवलेल्या आहेत, ज्या अटी होत्या, त्या तिने काय केल्या, मान्य केल्या. बघा मग ते जेव्हा तिला हे सांगतात, मार्ग सांगतात की तुझा भाऊ जे बर्ड्स आहेत ते तुझ्या भावाला घेऊन या दिशेने गेलेले आहे. मग बघा ती त्याच दिशेने जाते. जाता जाता काय होतं, शी फाउंड हर बेबी ब्रदर इवानुष्का इन द हट ऑफ बाबा योगा द विच. तर मग काय होते मुलांना, जेव्हा ती पुढे जाते तर तिला काय दिसते, एक हट दिसते. हट म्हणजेच काय, झोपडी दिसते. HUT मीन्स हट. हट म्हणजेच काय, झोपडी. ती थोडे पुढे गेल्यानंतर तिला झोपडी दिसते, आणि त्या झोपडीमध्ये कोण दिसतो, हर बेबी ब्रदर इवानुष्का.
म्हणजे तिचा जो लहान भाऊ आहे, काय नाव आहे त्याचं, इवानुष्का नाव आहे. तर इवानुष्का तिला म्हणजे अयानुष्काला तो तिचा लहान भाऊ आहे तो हट मध्ये दिसतो. हट म्हणजे एका छोट्या झोपडीमध्ये सापडतो आणि ती झोपडी कोणाची असते, बाबा बाबा यागा द विच. विच म्हणजे काय मुलांना, चेटकीन. WITCH, विच म्हणजेच काय, चेटकीन. ती कोणाची झोपडी असते, ती एका चेटकिनीची झोपडी असते. तिचं नाव काय असते, त्या विचचं नाव काय असते, बाबा योगा. तर आपल्याला बघा पिक्चर मध्ये काय दिसते, ही झोपडी दिसते, ठीक आहे. आणि इवानुष्का ही अशी बाहेर उभी आहे, एलोनुष्का बाहेर उभी आहे, हा तिचा भाऊ आहे इवानुष्का. आणि ही जी लेडी दिसते आपल्याला, ही जी बाई दिसते ही कोण आहे, विच आहे, म्हणजे एक चेटकीन आहे. आणि या चेटकिनीचं नाव काय आहे, बाबा यागा. तिचं नाव काय आहे, बाबा यागा. या बाबा यागाने काय केलं की त्या म्हणजे जे बर्ड्स होते तिच्याकडे, जे हंस पक्षी होते, त्याला कुठे पाठवलं, अलोनुष्काच्या घरी पाठवलं. का बरं, कारण तिला हा जो बेबी बॉय आहे, छोटासा मुलगा आहे, हा तिला हवा होता. म्हणून ती जे पक्षी आहेत या इवानुष्काला आपल्या पंजामध्ये घेऊन येतात आणि ती कोणाला देतात, ही जी विच आहे, काय नाव आहे तिचं, बाबा योगा, तिच्या हातात देतात. आता पुढे बघूया की इवानुष्का जे एलोनुष्का आहे ती तिच्या लहान भावाला त्या चटकिनीपासून परत मिळवू शकते का. खूप अशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. बघूया आपण पुढे स्टोरी मध्ये काय होतंय. शी पिक्ड हिम अप अँड रॅन बॅक होम. तर ती काय करते, त्या झोपडीच्या आतमध्ये जी हट असते तिथे जम्प करते, म्हणजे आतमध्ये शिरते आणि काय करते, ती पटकन तिचा जो भाऊ आहे, काय नाव त्याचं, इवानुष्काला, पटकन तिच्या जो छोट्या भावाला काय करते, हातामध्ये घेते. शी पिक्ड अप, पिक करणे म्हणजे उचलणे, पिक्ड म्हणजेच काय, उचलणे. काय आहे स्पेलिंग, PICKED. पिक्ड म्हणजेच काय, उचलणे. ती तिच्या छोट्या भावाला लवकरच अशी उचलून घेते. पिक्ड हिम अप अँड रॅन बॅक होम. आणि त्याला घेऊन कुठे जाते, रॅन बॅक होम म्हणजे घरी पळत सुटते. बघा तिने कसं डोकं लावलं, पटकन त्याला उचललं आणि आपल्या भावाला घेऊन ती कुठे जाते, तिच्या घराच्या दिशेने जाते. बघा किती फास्ट धावते ती. On the way again she was helped by the oven, apple tree and the milk river in hidden from the geese. मग काय होते, ती परत जाताना काय करते, तिला परत हेल्प हवी असते. म्हणजे ती आपल्या लहान भावाला पिक करते, म्हणजे हातात घेते आणि ती घराच्या दिशेने पळत सुटते. मग काय होते, द फ्लॉक ऑफ गीज म्हणजे जो हंस पक्ष्यांचा जो काय जो थवा आहे, तो तिच्या दिशेने काय करतो, उडत उडत तिला पकडायला येतो. हे कोण सांगते, जी चेटकीन असते, जी विच असते, तिचं नाव काय आहे, बाबा योगा. बाबा योगा त्या पक्ष्यांना सांगते की तुम्ही जा, पटकन उडत उडत जा आणि काय करा, जी एलोनुष्का आहे आणि तिचा जो लहान भाऊ आहे त्याला पटकन तुम्ही पकडा. तर ते एलोनुष्काच्या दिशेने परत तिच्या मागे मागे उडत उडत येतात. एलोनुष्का खूप फास्ट धावते आणि बघा ती फास्ट धावता परत तिला रस्त्यात कोण सापडतं, तिला मिल्क रिव्हर सापडते, भेटते. मग त्याच्यानंतर ऍपल ट्री आणि ऍपल ट्रीच्या नंतर काय, ओव्हन. तर ही या तिघांना काय करते, परत मदत मागते. जाताना पण ती म्हणजे जेव्हा तिच्या भावाला घ्यायला जायचं असतं तेव्हा पण ती त्यांना हेल्प मागते आणि आता घरी परत जाताना तिच्यावर संकट आलंय, तर ती परत ह्या तिघांनाच काय मागते, हेल्प मागते. बघूया ते हेल्प करतात का. बघा हे दिसतंय, ओव्हन, ऍपल ट्री आणि मिल्क रिव्हर. त्या तिघांना हेल्प मागते. कशापासून, कोणापासून वाचायचं असतं तिला, गीज पासून, म्हणजे जो पक्ष्यांचा थवा आहे, हंस पक्षी आहेत त्यांच्यापासून तिला वाचायचं असतं. बघा, ऍपल ट्री अँड द मिल्क रिव्हर इन द हिडिंग फ्रॉम द गीज. हे काय करतात, जेव्हा पक्ष्यांचा थवा, जेव्हा जे हंस पक्षी आहेत तिच्या जवळ येतात तेव्हा ती ओव्हनला हेल्प मागते की ओव्हन तुम्हाला काय कर, तुम्हाला तुझ्या आतमध्ये लपवून घे, की मला मी हाईड म्हणजे लपवणे, की मी त्या पक्ष्यांना दिसली नाही पाहिजे. मग काय करतो, जे ओव्हन आहे तिला आतमध्ये लपवून घेतो. मग जे हंस पक्षी आहेत ते इकडे तिकडे बघतात पण त्यांना ती सापडत नाही. मग ती परत ते दूर गेल्यानंतर हळूच बाहेर निघते आणि परत धावायला लागते. परत ती हंस पक्ष्यांना दिसते, हंस पक्षी परत तिचा पाठलाग करतात. ती धावता धावता कोणाकडे जाते, परत ती ऍपल ट्री कडे जाते. ऍपल ट्रीला म्हणते की ऍपल ट्री मला काय कर, मला वाचव, मला कुठेतरी तुझ्या फांद्यांमध्ये लपव, नाही तर हे जे हंस पक्षी आहे ते मला आणि माझ्या भावाला परत पकडतील आणि परत ती बाबा योगाची विच आहे तिच्याकडे नेतील. मग ऍपल ट्री काय करतो, त्याचे जे झाड म्हणजे ब्रांचेस आहेत, म्हणजे जे फांद्या आहेत त्याच्यामध्ये तो ऍपल ट्री एलोनुष्का आणि इवानुष्का तिच्या भावाला
लपवून घेतो आणि ते जे पक्षी असतात ते परत शोधतात तिला, पण ते कुठेही दिसत नाही. मग काही काळानंतर काय होते, अनुष्का परत वेगाने धावायला लागते. वेगाने धावता परत ती त्या पक्ष्यांना सापडते आणि मग तिला कोण ओवन म्हणजे मिल्क रिव्हर सापडते. मग ती पण मिल्क रिव्हरला तशीच हेल्प मागते की मला लपव. तर हे तिघे जण काय करतात, तिला लपवून घेतात आणि काय करतात, त्या हंस पक्षापासून तिचं रक्षण करतात. असं करता करता काय होते, जी ॲलोनुष्का आहे ती घरापर्यंत सेफ पोहोचते. म्हणजे ती तिच्या भावाला घेऊन कुठे पोहोचते, घरापर्यंत पोहोचते. म्हणजे बघा, ती छोटीशी मुलगी तिच्या भावाला एवढ्या संकटांना मात करून जर ती ठरवते तर ती तिच्या भावाचं काय संरक्षण करते, त्याला घरी परत परत म्हणजे सगळ्या संकटांना सामोरे जाऊन काय करते, ती तिच्या भावाला वाचवते. तर मुलांना आपण काय केलेलं आहे, ही जी ॲलोनुष्काची सुंदर अशी स्टोरी होती. म्हणजे एक ॲलोनुष्का एक तुमच्याच वयाची असेल, एक 8-9 वर्षाची मुलगी असेल आणि तिचा जो छोटासा भाऊ आहे, तर तिच्या एका छोट्या चुकीमुळे खेळण्यात बिझी असल्यामुळे ती तिच्या आईने सांगितलेल्या सूचना विसरते आणि कशा प्रकारे तिचा भाऊ संकटात जातो आणि संकटांना मात देऊन ती कशा प्रकारे ती तिच्या भावाचे प्राण वाचवते आणि सुखरूप त्याला तिचे आई बाबा यायच्या आत कसं घरी पोहोचवते, हे आपण अभ्यासलेलं आहे. तर मुलांना आपण या ॲलोनुष्का जी छोटीशी स्टोरी आहे, याच्यात जे शब्द आलेले आहेत, कठीण शब्द आलेले आहेत, त्याचे काय बघूया आपण, मिनिंग बघूया. बघा कुठले कुठले शब्द आहेत. बघा पहिला काय आहे, इमॅजिनेशन. इमॅजिनेशन म्हणजेच काय, कल्पना शक्ती. काय आहे इमॅजिनेशनची स्पेलिंग सांगा भाऊ. IMAGINATION. इमॅजिनेशन म्हणजे कल्पना शक्ती. आपण इमॅजिनेशन करतो बघा, आपण लास्ट चॅप्टर मध्ये पण म्हणजे शिकलेलो आहोत. इमॅजिनेशन म्हणजे तुम्ही काय काय इमॅजिनेशन करू शकतात. आपण काय पाहिलं होतं की त्या मुलाने काय इमॅजिनेशन केलं होतं, की हवेत उडणारं घर, डान्स करणारा बेडूक. तुम्ही असं इमॅजिनेशनने कुठल्याही गोष्टी आपल्या कल्पना शक्तीने काय करू शकता, म्हणजे इमॅजिन करू शकता. बघा बघा, लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे. लुक आफ्टर म्हणजेच काय, काळजी घेणे. काय आहे स्पेलिंग, LOOK, लुक, AFTER, आफ्टर. लुक आफ्टर म्हणजे काय, काळजी घेणे. जसं टेक केअर वगैरे म्हणतो आपण, त्याचप्रमाणे लुक आफ्टरचा मिनिंग काय आहे, काळजी घेणे. बघा मग बघा, फॉरगॉट. फॉरगॉट म्हणजेच काय, विसरणे. विसरली. फॉरगॉट म्हणजेच काय, विसरणे. FORGOT. आपण काय बघितलं होतं या लेसन मध्ये, की ॲलोनुष्का तिच्या भावाकडे लक्ष द्यायचंय, ही फॉरगॉट म्हणजे ती विसरते. फॉरगॉट म्हणजेच काय, विसरणे. सीटेड ऑन म्हणजे चावर बसवणे. सीटेड ऑन म्हणजे चावर बसवणे. SEATED ऑन, चावर बसवले. मग आहे स्टूप डाऊन म्हणजे खाली झेपावले. स्टूप डाऊन म्हणजे काय, बघा ते जे बर्ड्स होते, फ्लॉक ऑफ गीज म्हणजे जो हंस पक्षाचा थवा होता, तर त्यांनी काय स्टूप डाऊन म्हणजे असे ते पटकन खाली झेपावले आणि त्या बाळाला काय केलं, त्यांनी त्यांच्या पंजामध्ये घेतलं. तर स्टूप डाऊन म्हणजेच काय, खाली झेपावले. काय आहे स्टूपची स्पेलिंग, SWOOPED, स्टूप, आणि डाऊन DOWN, डाऊन. स्टूप डाऊन म्हणजेच काय, खाली झेपावले. मग बघा, फ्ल्यू अवे. फ्ल्यू अवे म्हणजे उडून गेले. फ्ल्यू म्हणजे उडणे, अवे म्हणजे दूर, दूर उडून गेले. मग काय बरं, विग्ड. विग्ड म्हणजेच काय, दुष्ट. विग्ड म्हणजेच काय, दुष्ट. काय स्पेलिंग, WICKED. विग्ड म्हणजेच काय, दुष्ट. जसं या स्टोरी मध्ये दुष्ट कोण होती, जी बाबा योगावीच होती, ती काय होती, विग्ड म्हणजे काय, दुष्ट होती. बघा आहे सॉफ्ट. SOFFED. सॉफ्ट म्हणजे काय, मोठ्या मोठ्याने रडणे. लहान मुलं एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करतात की मला हे खेळणं पाहिजे, त्या टॉय साठी किंवा आईस्क्रीम साठी, आणि ते असे हातपाय म्हणजे आपटतात आणि हुंदके जो मोठमोठ्याने जोरजोराने रडायला लागतात. तर मग काय आहे, सॉफ्ट म्हणजेच काय, हुंदके देत देत रडणे. ऍट द एज म्हणजे कडेला, टोकावर. एजेस म्हणजेच काय, जे आपण किनारा म्हणतो, जे नदीचा किनारा असतो किंवा टेबलचा किनारा असतो, कॉर्नरचे जे पार्ट असते त्याला काय म्हणतात, एजेस. ऍट द एज म्हणजे काय, कडेला किंवा टोकावर. बघा शाउटेड. शाउटेड म्हणजे काय, ओरडली. SHOUTED. शाउटेड म्हणजे ओरडणे. मग बघा काय आहे, ब्रांचेस. काय आहे ब्रांचेसची स्पेलिंग, BRANCHES. ब्रांचेस म्हणजेच काय, झाडाच्या फांद्या.
तर आपण या चॅप्टर मध्ये अभ्यासलेलं आहे की जे ऍपल ट्री आहे ते त्याच्या फांद्यामध्ये म्हणजे ब्रांचेस मध्ये ॲलोनुष्का आणि त्याच्या भावाला काय करतात ते लपवतात. तर ब्रांचेस म्हणजेच काय मुलांना, झाडाच्या फांद्या. बघा मग आता नेक्स्ट वर्ड काय आहे बघूया आपण. क्रॉल्ड अप. क्रॉल्ड अप म्हणजे काय, सरपटत बाहेर आली. क्रॉल करणे म्हणजे लहान मुलं तुम्ही बघाल आपण त्याला रांगणे वगैरे म्हणतो. लहान मुले जे असतात 8-9 महिन्याचे ते क्रॉल करतात म्हणजे असे रांगत रांगत बाहेर येतात. तर क्रॉल्ड अप म्हणजे काय, सरपटत बाहेर येणे. तर क्रॉल्ड करत कोण आली होती, जी ॲलोनुष्का आहे ती तिच्या झोपडीतून क्रॉल करत काय पटकन बाहेर आली होती. क्रॉल्ड म्हणजे रांगणे. CRAWLED UP. क्रॉल्ड अप म्हणजे काय, सरपटत बाहेर येणे. तर मुलांना आपण जी ही सुंदर स्टोरी होती, काय नाव होतं तिचं, ॲलोनुष्का. त्या ॲलोनुष्काचं आपण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे आणि त्या स्टोरीमध्ये काय काय इंटरेस्टिंग होतं ते पण आपण अभ्यासलेलं आहे. आणि या स्टोरीमध्ये जे हार्ड वर्ड म्हणजे कठीण शब्द होते त्याचे अर्थ पण आपण अभ्यासलेले आहेत. तर मुलांना तुम्ही ही स्टोरी परत रीड करा, वाचा, अभ्यासा आणि याच्यातले जे हार्ड वर्ड मिनिंग्स आहेत त्याच्या स्पेलिंग लर्न करा आणि त्याचा अर्थ सुद्धा समजून घ्या.